भूपती भूपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञाननिष्ठ जगविख्यात विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेखीचा मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात. ज्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतो, रक्त सहसा छाती अभिमानाने फुटते, अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, मी स्वरांजली मुलाकडे मी आज तुमच्या समोर अशा एका महान महापुरुषाची गाथा उलगडणार आहे. त्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. विजयासारखी तलवार चालून गेला, नितड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोठा काढून गेला, स्वर्गात गेल्यावर जलदेवानी थुकून मुद्रा केला, असमर्थ मराठा शुभ होऊन गेला, असमर्थ मराठा शुभ होऊन गेला. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच इथली माती त्याच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? असे कोणते काम त्यांनी केले होते की आज 350 वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचा जय जयकार होतो, त्यांच्या नावाचा जय जयकार होतो. इथल्या माणसांना तर सोडाच, पण इथल्या दऱ्याखोरांना जरी विचारले की कोण होते छत्रपती शिवाजी महाराज, तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारता सह्याद्रीला आणि विचारता सागरी लहरींना माझा शुभा कसा होता, माझा शुभा कसा होता. खरं छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे आहे. 36 चे बळ असणारे, जास्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वाणीचे तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जो जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एकेकाळी आम्ही जनावरांसारखं जीवन जगत होतो. आमचं अन्न धन्यवाद तर सोडाच, पण आमच्या देहावर देखील आमचा अधिकार राहिला नव्हता. याच दरम्यान सिंधगडचे राजे लखुजीराव जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणजिंट जयची जिजाऊ यांचा विवाह तोडीस निजामशाहीचे थोर सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्या काही महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्ता राज्य करत होत्या. त्यांच्या आपापसात सतत लढाया व्हायच्या, यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान होते. महाराष्ट्र सैनिक नाक होऊन मारले जायचे. याच दरम्यान महाराष्ट्राच्या या भूमीला हवा होता एक झंकार, धगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली, सह्याद्रीची गर्जना झाली. फाल्गुन वद्य तृतीय शके 1551 रोजी जगाचा पोशिंदा आला होता जन्माला, जिजाऊची पुण्याई आली होती फळाला. अरे माझा राजा जन्मला, माझा शुभा जन्मला, वीरदलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला. अरे माझा राजा जन्मला, माझा शुभा जन्मला. शुभांचा जन्म झाला आणि इतक्या वर्षानंतर अंधारात साचपडणाऱ्या जनतेच्या डोक्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. शिवराय जिजामातेच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागले. त्यांनी शिवरायांना न्यायासाठी व सत्यासाठी लढायला शिकवले. जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि जर लढला तर त्याला मराठ्यांची जात दाखवा, अशी शिकवण शिवरायांना जिजाऊंकडून मिळत गेली. त्यांनी शिवरायांसमोर स्वराज्य स्थापनेचा दृष्टिकोन ठेवला. भोळ्या भाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांसमोर ठेवला. म्हणूनच म्हणावेसे वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न मिटणार, थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न मिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे नाही मिटणार, नाव तुमचे न मिटणार. जिजाऊंनी घडवलेला कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, आणि कसे असेल ते राज्य, आणि कसे असतील ते छत्रपती. शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ, शिवछत्रपती म्हणजे मनगटातलं बळ, शिवछत्रपती म्हणजे मनातील धैर्य, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊचे पुत्र. शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहेत. व्यक्ती नष्ट होतात पण विचार मात्र नष्ट होत नाहीत, आणि असे विचार घडवण्याचे काम केले ते राजमाता जिजाऊंनी. आईकडून मिळालेले संस्कार आणि स्वराज्य स्थापनेचा दृष्टिकोन त्यांनी डोळ्यासमोर ठेवून सह्याद्रीच्या कडा कपारीत फटकाटी करून मावळे गोळा केले. तानाजी, येसाजी, नेताजी, सूर्याजी, पाजी यासारखे जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी गोळा केले. रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. हर हर महादेव गर्जना आसमंतात घुमली, आणि वयाच्या 16व्या वर्षापासून सुरू झाला तो म्हणजे स्वराज्य स्थापनेचा प्रवास. एक होते शिवाजी, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची,
शिवाजी. 350 वर्ष उलटूनही शिवरायांचे विचार आणि त्यांचा पराक्रम चालत आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाहीत. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसे इतिहास कधीच विसरू शकत नाही. हा एक इतिहासच आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहावा. असा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास शिवरायांनी याच मातीत लिहिला. घेऊन मुठभर मावळे आणून धरून छाती लढायास तू या मातीसाठी. विसरणार नाही कधी महाराष्ट्र तुझ्या कार्याची मोती. तूच आमचे मंदिर आणि तूच आमची मूर्ती. तूच आमचे मंदिर आणि तूच आमची मूर्ती. खरं तर आजच्या या जगाला खरी गरज आहे ते शिवरायांचे विचार व गुणंगी बनवण्याची, शिवरायांचे इतिहास जपण्याची, गड किल्ल्यांचे रक्षण करण्याची, परस्त्रीला माते समान मानून तिचा सन्मान करण्याची, जातभेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची. आणि हीच असेल माझ्या राजाची जयंती, छत्रपतींची जयंती. जाता जाता एवढेच म्हणेन, तोंडात नको रथात शिवभक्ती नित्य असू दे. तोंडात नको रथात शिवभक्ती नित्य असू दे. शिवशाहीची सारी तत्वे वागण्यातून तुझ्या दिसू दे. शिवशाहीची सारी तत्वे वागण्यातून